ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरूंचा तारक मंत्र गुरूंचा तारक मंत्र गुरूंचा तारक मंत्र गुरूंचा ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरूंचा ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरूंचा ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरूंचा तारक मंत्र गुरूंचा तारक मंत्र गुरूंचा तारक मंत्र गुरूंचा ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरूंचा ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरूंचा। प्रार्थनापूर्वक मंत्राक्षतानं समर्पयामि। सदरा कुठे कुठला आदमच्या जमान्याचा शब्द घातलाय? आता नंतर येणार होतो, तिला सोडणार होतो, मी जाणार होतो. थांबणार नव्हतो. बाकीचं हे सगळं गोळा कर, जाऊ दे ते फुलं निर्माला जाऊ दे, ते तांबडाचे फुलं पिशवीत भर सगळे. हो ते तांदूळ पण घेऊन जा. पुढे घे पाहिजे, थोडी सोडून पुढे सरकव, फुलं बाजूला घे, काढून ह्या बाजूला पुढे नंतर जास्तीत जास्त पुढे येते. शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा परैमिता आदि अनादि हे मायारिता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे आरंभताता जगद्वरा ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धानंद विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्याक्षा शुद्ध चैतरा विश्वंभरा कर्ममोचन मोचक गहना मनोदहना मनमोहन जो भक्त वल्लभ तू हिमनगम जामात भाललोचन निरविग्रह उमानाथ मस्तकी स्फुरतुनी विराजित जाती सुमन हारवत जी परी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापारक दक्षमुख विध्वंसक मृगाहांक नील निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कौरपुर गौरवर्ण काकुल भक्ष निज भक्त रक्षण विश्वासाक्षी भस्मलेपन मयोभयवलो मोचन भवहारक जो सर्गस्थित अंत्य कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंददात सुहास्यवदन माया विपिन दहन जो सचिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज आढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगर रक्षण पद्म तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्वय कमलाकर दशशतमुख
शतकर दशशत नेत्र सुर भूसर अहोरात्र ध्याती जया भवभवत भवांतक भवानी वर स्मशान वासी गिरा अगोचर जो स्वधुर्णी विरहित सुधनेत विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मद गर्भपंच अज अजित जो अमित गर्भ निज मागतून नूत जो दिगंबर वय रहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन श्वेश्वरा अनर जो निज चित्त चकोरा चंद्र वेणुनृपवर महापरात्पर घृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजर किर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागम चर्मपरिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागनन जनक जो रुद्रा हरी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यंत भूतजो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोष नल शांत करुणाकर वला जो कामसिंधु विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हिमावती हिदव हिमकेदार अभिनवतो पंचमुकुट मायामलहरण निशिदिने गाती अमान्य गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन शैलवासी जो शक्रारी रंजनकांत प्रियकर पुत संतापहरण सोडून कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजाजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णवा महिमा निजगामा तर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तप गुणार्णवगद अधुर तेथे बुद्धीचित तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन उतरावयात ताजवा अणु कुटुण व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कुटुण अणु मेदिन वासनाचे जड आणि सिकिता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवाया आदित्या दीप सरता ही केवी होय धरित्रीचे करुणी पत्र गुरुधर कज्जल जलधी मशीम पात्र सूरद्रम लेखणी विचित्र करुणी लिहित कन्या तोही तेथे राहिले तटस्थ तरी आता केवी करू हो ग्रंथ जरी तो मनी धरसी यथार्थ करी तरी काय एक होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहते दीनबंधू तैसे कोणे तुझे गुण करुणा सिंधू वर्णित असे अल्पमती सत्यवती हृदया रत्न मराळ वेदित गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तरी तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर के विक्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया हा साचार तव वर्णावी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषरा दया दाक्षिणायनी वर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरिनमी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहेवी पंडित तैसे तर मुखे मम गुण समस सुरस अत्यंत बोलविनमी श्रोते भावे सावध चित्त स्कंद पुराणे बोलिला श्री शुकदात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडचे नैमिषारणे शौनकादी सुमित सुता प्रति प्रश्न करीत तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अगाध महिमा सपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकत हा श्रवण झाली तृप्त सर्व शिव लीलामृत अद्भुत श्रवणदारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्यसुत म्हणे का आता दावनी चित्त शिवचरित्र वा परमानुत श्रवणे पातक पर्वत जळती आयु आरोग्य ऐश्वर्यापार संतती संपत्ती ज्ञान
विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे हे सकळ तीर्थाचे तीर्थव्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कले मला वनासती सकळ यज्ञ हा माझी जपयज्ञ थोर महा म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीज सहित जपावा तुझा मंत्र शिव पंचाक्षर दोही इंचे फळ एकीचे साचार उत्तरी संसार वर्ण पार ब्रह्मादि जय सुर ऋषी ही हाची जपते दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतकी अशी सही ही संहारक शिवधारक मंत्र जो पृष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण करता महा मंत्रराज मंत्रराज संपूर्ण अगाध महिमा वर्णावे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्वय कमलाकर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माया माझी प्रयाग अद्भुत महास्मशानात क्षेत्रात मंत्रराज तैसा आहा शास्त्रा माझी पाशुपद देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात पंचाक्षरी देवी हा केवळ परम तत्वचिन्ह मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थभरतांचे संभार ओवाळणे टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची गाणी कैवल्य मार्गेच्या प्रकाश करणे अविद्या कानकदहाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपते श्री रुद्र आदी करून हाची जप मुख्य चोळीवरणे गृहस्थ ब्रह्मचारी आदी करून दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य आता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी अकर्णी दोष वारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन नगले जगा जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपदी जे हा मंत्र त्याच्या निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करे पंच वक्र अहोरात्र रक्षी तया मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरु मुखे करुणे घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्णे भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित भाषणी शांतज्ञादांत अग्नि अमानित्व अंधवित्व अहिसहक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णांना ब्रह्मणो गुरु हा वेदवचने निर्धारू त्या वासने मंत्र उच्चारू करूने घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपी तो अविचार धरी निष्फळ जाणीते काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरु विणा धरिना एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरु विण तरीना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुशी शरण न मौजी वंदन विणे गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारा विण वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहु अस परी त्याची न सुखती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे हे निर्धारी जरी गुरु केला भलता एक परी पूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जसे गर्भाधास समक्य वर्ण व्यक्त स्वरूप न कळेचे असो त्या मंत्राचे पुनच्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी पूर्ण शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळे जपावा सप्रेम तरी याची विषय पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी निजध्यास आदरे धरावा दिवसे दिवस अनुमोद देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मज्ञ मार्ग तामस श्रवणे पावन करीत सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादववंशी परम पवित्र दशाह नामे राजेंद्र तरी अति आदर सुलक्षणी
सर्व राजे देती कारभार कर जोडली नामती वारंवार त्याच्या मुकुट रत्न किरणी साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षण करुणी किरण पडती ते दिसती शरणी जेणे सत्ता वसन पुसुनी पालाणी कुंभिणी हे उभारेली यशोध्वज जेवी शर तत्काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयांचे जैसा शुद्ध दितीचा हिमांश तेवळी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बध बुद्धी दासी स्पर्श न करी कालत्री सद्बुद्धी धर्म पत्नी सिरत स्वरूपाशी तुळी जे रमानाथ दान शस्त्रे समस याचकाचे दारिद्र्य निमिटले भुजावरी जमागदगण्य रमा समरांगणी जेवी प्रळयाग्न ठाणन चळे रणीहून कुठार घाये भूरभू जैसा जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवीचे करतळ तळीचा आवळा जेणे दान मेघे निविटला दारिद्र्य दोरळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाजनांच्या चित्त मयूर नित्य करती स्वानंदे या ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन देवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करून या ते लावण्य सागरीचे लहरी खंजा नाक्षी बिंबाहाधरी मृदुभाषणी पीकस्वरी हंसगमना हरिमात्या शशिवदना भुजंगवेणी अलंकारा शोभ तिथे तणुवाणी जदर्शन झळकती देवी हिरे खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकळ कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागीचे रत्न जे निदान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिथे मुखाप्यते देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रंजी घालित जे धणी पाहता न पुरेचे नूतन आणिले पूर्ण मज जिसे आकर्षिले रायाचे मन बोलावून पाठविले प्रीती करून परितेन याची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृप मान समीन या लागी दशार्थ राजा उठून आपणाची गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी मना तो तनु वृक्षाशी आलंगी उत्तम पुत्र फल प्रवसी जगी अत्यानंद सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेलाळी म्हणे मया उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस असे जे स्त्री रोगीश अत्यंत गर्भिण किंवा कृतस स्नानात अभक्त अथवा व्रतस्थ वृत्त अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करून युक्त चिंताग्रस्त नसावी पूर्वकाळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षडरस अन्य भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काम मेद मत्त प्रचंड रथेवरे परसोन दोर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहमार्ग ला तप्त अत्यंत तेवढी तैसेची कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊन निपुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदना विलासिनी मम हृदया आनंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी ही गोष्ट सांग म्हणे हे राज चक्र मुकुटा वसंत क्रोधे भरोनेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मजदा दिला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनित मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त गमन केले विचार रहित अभक्षते तुके भक्षिले मज श्री गुरुदय करून राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ तूप जप जप शिवार्चन घडले नाही सर्वतास घडले का नाही गुरु सेवन पुढे राजाती नरक दारुण एकदा तव राव अनु तापे करून सद्गतीत झाला म्हणे कलावती गुण गंभीरे तू तो शिवमंत्र मज देई आदरे त्याचे ज्याचे नि जपे सर्वत्रे महात पापे भस्म होती ती म्हणे हे भुजेंद्र मज सांगाव्या नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्ग मुनी
हे महाराज श्रेष्ठ तो याज्ञा माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ ना वामदेव ज्ञानी तैसा महाराज गर्गमुनी त्याशी न रूपश्रेष्ठा शरण जाऊनी दिव्य दीक्षा घेई जे मग कलावती सहित उपाळ गर्गश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुने करमळमळ दोडून उभा ठाकला अष्टभावे दाटून येती म्हणे शिवदीक्षा मजते म्हणून पुढते लागे पायी मिती नाही भावार्था यावरी गर्गमुनी कृतांताभि भगनी तिरा येऊनी पुष्प वृक्षादळी बैसुनी स्नान करवी यमुनेचे उभयतानी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुचे दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजीला नृप आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दासार्थ राये समर्पिले तन मन धनयसी उदार गर्गव चरणी लागे नव रूपवर असोनी गुरुचे वंचित देव पामर ते दारुण निरय भोगती श्री गुरुचे घरी आपदा हा आपण भोगी सर्व संपदा कैसी ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंद नमज भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुचे काय अर्पुन परम चांडाळ त्याचे षट ज्ञान कदा वदन न पहावे धिक धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्र आला पडून धिक पठन तयांचे जैसा खर पुष्टीवरी चंदन छडशी द्रवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुलच मोजून इकडे तिकडे टाकते घाणा विरु इच्छू रस गाळी इतर सेविकी रस नवाळी ती पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक कळ तैसा नव्हे तो दशार आर्हन रूपाळ षडोपचारी निर्मळ पूजन केले गुरूंचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्ग हृदय धरून मस्तके हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगावला निज बोध तरणी अज्ञा अनमत तेज क्षणी निरसुनी नवला झाले अद्भुत मंत्राचे महिमान राया शरीरातून कोट्यावधी काक निघून पळत ते झाले तेव्हा कित्येक एकांचे पक्ष जळाले कचड पडती सहा बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होऊन कंटक हवन तैसे काक गेले जळून देखुनी राव नवल करी गुरुसी नमुनी भोसे नृप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे एक सांशेपे अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाले निकाक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला रूपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुषी आशा मना मनशा तृष्णा कल्पना भ्राती बुलती इच्छा वासना जया जाकिणी यक्षिणी नाना विटंबती मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्मजापर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाले असंख्यात काक रूपे देखली म्या सुवर्ण स्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुत तल्पग परदारा गमन गुरुनिंदक ऐसी नाना महापापत्वे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखंडमती मिथ्या वादक भेदबुद्धी भ्रष्टमार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न द्रव्यापरहारक कर्मवष्टन तीर्थ महिमा उच्छेदेक भकज्ञानी गुरुछळक मातृहत्तक पितृहत्यारा दुर्बल घातक कर्ममार्गग्र दिनहत्याहारी पहाते पैशू तृणोदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रिय गो विक्रिय हृदय विक्रिय रस विक्रिय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली इतुके काक रूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून हृदय पातलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम महामहिम काय महिमा बोलू आता गुरु सवन करून अपार ग्रामासी आला नदंधार नृपवर सर्व सभे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिव मंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोषक दुष्काळ देशातून पळाले अवैध आणि रोग मृत्यू
हो नाहीच कोठे देशात आलिंगता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले हे सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दशार रायाच्या आख्यान जे लिहिले हे लिहिती ऐकती पठती पठन करीती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदते देतीचे सुपळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णितेचे जे पुढे कथा सुर सार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलविती विचारुनी पहावे मने निर्धारे श्रीधर पांडुरंग देणे शिरीधा धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मातुरखंड परिसोत सज्जन खंड ब्रह्मा प्रथमाध्याय गोडहा श्री सांब सदाशिव पर्णमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री देव दत्त वो पुढे जा आणि ते पाठी जा बस घंटा वाजत होते बंद केला.